हे सगळे तालात आहे. मी तुमचा ताल मगाशी पावली खेळतानाच बघितला. चोपदार असावा लागतो. इकडं चोपदार आहे, मग ते तिकडं पगड्या घातलेले कोण आहेत नेमके? भालदार आहेत. त्या लातूरात सप्ताह असतो मोठा, 400-500 टाळकरी असतो. 400-500 टाळकरी. आमच्याकडे गगनगिरी महाराजांचा अधिक मासाच्या उत्सवात प्रमोदजी मोठा उत्सव होतो आणि किमान 1-1.5 लाख लोक कीर्तनाला असतात तिथे. त्या गर्दीतनं सगळ्या महाराष्ट्रातलेच लोक आले असतात. जास्त करून मराठवाड्यातले लोक फेटेच घालतात. तुमच्यासारखे बोडखे नाही राहत, ते फेटेच घालतात. कीर्तनकाराचा बी फेटा असतो. मग एवढ्या गर्दीत कीर्तनकार कोण? ज्याच्या पुढे चोपदार आहे तो कीर्तनकार. गर्दीमध्ये मी घुसलो. चोपदाराला काही मिळच लागा ना. चोपदाराचा फेटा हुकला, तो दुसऱ्याच फेट्याच्या मागे गेला. आता करायचं काय? अरे बुवा, मला चोपदार शोधायची वेळ आली. मग मी चोपदाराला शोधत शोधत मी पकडला त्याला. अरे तू जर स्टेजवर गेला तर मी जाणार आहे. स्टेजवर बुवा जाणार कसं? विठोर वाढायला लागला तिकडे. चोपदाराचं काम असतं बाजूला सरका, महाराज येत आहेत, बाजूला सरका, महाराज येत आहेत. तिथे मलाच कामाला लावलं चोपदारांनी. बाजूला सरका, चोपदार येत आहेत, बाजूला सरका, चोपदार येत आहेत. माझं बोलणं कळालं का नाही तुम्हाला? तुम्ही तिकडे दिसले नाही, मला डायरेक्ट इकडे दिसले म्हणून बोललो मी. इतकं गोड वातावरण आहे, खूप गोड. इतकं आगत स्वागत, खूप छान. किती संकल्पना गोड केली तुम्ही परमेश्वर महाराज, सुदर्शन महाराज, संत श्री ज्ञानेश्वर माऊली पाठशाळा, कोंदूर, भोकर, धुळे, जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेची जेवढी तत्व आहेत, विद्यार्थ्याला फी नाही, शिक्षकाला पगार नाही, जगाच्या पाठीवर अशी संस्था नाही, आणि त्या संस्थेची परंपरा आदरणीय महाराज श्री चालवत आहेत. केवढी मोठी जबाबदारी आहे. मोठे बुवांनी एवढं वळण लावलं आम्हा सगळ्या कीर्तनकारांना, जे संस्थेच्या परंपरेतून आले त्या परंपरेला एवढं मोठं वळण लावलं. इतकं स्वच्छ जीवन कोणाचंच नव्हतं. मोठे बुवा मोठे बुवा म्हणजे शुद्धतेचं, निर्मळतेचं मूर्तिमंत रूप. इतकी स्वच्छता, कपड्याला डाग कधी चाललाच नाही, कधी चाललाच नाही. आणि शेवटच्या श्वासापर्यंत, शेवटच्या अखेरच्या दिवसापर्यंत मोठे बुवांच्या चेहऱ्यावरती इतकं तेज होतं. नुकतंच बाळ जन्माला आलं ते जितकं गोंडस दिसतं, तेवढे गोंडस बुवा आपले दिसत होते शेवटच्या श्वासापर्यंत. तेवढे गोंडस रूप, तेवढे गोंडस दिसत होते. हसायला लागल्यानंतर कळकळून हसायचे, इकडनं धारा लागायच्या डोळ्याला. इतके गोड स्वच्छ हसायचे. आज माझ्या सद्गुरूच्या चरणावरती तुम्ही मला श्रद्धांजली, भावपुष्पांजली, माझ्या अंतःकरणातल्या भावना समर्पित करण्याची संधी उपलब्ध करून दिली. मधुकर बाबा तुम्हाला, सुदर्शन बाबा तुम्हाला, प्रकाश बाबा तुम्हाला मी कोटी कोटी धन्यवाद देतो. या सर्वांसाठी मी विनम्र होतो. किती सुंदर कीर्तनाची आरंभाची चाल, पंचपदी, आणि काय मृदंग तयार आहे राजा तुमचा. यज्ञेशा, अरे हा मृदंगाचा यज्ञ तुझ्या आयुष्याचा यज्ञ सफल करून देणार. आणि असं वाटलं की मला तो तुमचा चेला असावा. जशास तसं उत्तम, अतिउत्तम. पण बरोबर एक स्टेज पाठीमागेच राहून गुरुच्या पुढे जायचं नाही या अंगानं तो हे करत होता. बरोबर. किती सुंदर गोड चाल गायली तुम्ही. आणि एवढे कीर्तनकार, अनिकेता, हे सगळे कीर्तनकार आहेत, हे सगळे कीर्तनकार आहेत. माझ्या पुढं बसलेले, मी मोठा विद्वान आहे म्हणून ऐकायला बसले नाही.
जसलं जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये कीर्तनाची सराव असतो, प्रमोद महाराज, सुदर्शन महाराज, कीर्तनाच काय असतं, सराव परीक्षा असते. त्या सरावाला सगळे कीर्तनकार असतात. पुढच्या गुरुवारी त्याचं कीर्तन असतं, जो चाल गायलाय, जो खाली बसलेला आहे, जो टाळ घेऊन उभा आहे. तसं आज मला तुम्ही सजवलंय असं मला वाटतं. आज मला तुम्ही सजवलंय असं मला तुम्ही वाटतं. आणि विनेकरी म्हणजे हे सगळ्या वारकरी संप्रदायाला शोभणार विनेकरी आहे. वारकरी शान. सध्या कीर्तनकारांवरती खूप टीका मीडियावरती, युट्यूबवरती चालू असताना एका मोठ्या न्यूज चॅनलनी बाबांना प्रश्न विचारला. बाबांना, आणि प्रश्न विचारणारा साधा नव्हता, कुलकर्णी होता. मी इथल्या कुलकर्णींबद्दल बोलत नाही. चॅनलचे जे वृत्त संकलक आहे ते अत्यंत प्रभावी आणि अत्यंत विद्वान आहे. सुरुवातीचं नाव माझ्या मिस झालं थोडंसं, पण कुलकर्णी आहे. इतका चलाक, सुहास कुलकर्णी, इतका चलाखीनं प्रश्न विचारला आणि बाबांनी इतक्या पुढचं उत्तर दिलं, त्या उत्तराचा मेळ कुणालाच लागला नाही अजून. वृत्त संकलकाला, वृत्त निवेदकाला, वृत्त वाहिनीला मेळ लागो न लागो, महाराष्ट्रातल्या प्रत्येक कीर्तनकाराला त्यांच्या विचारांचं सूत्र आणि तो मेळ लागावा, तो मेळ लागावा. ही पेरणी संतांची आहे. इतकं सुंदर पेरून ठेवलंय. शुद्ध संप्रदाय काय असतो, शुद्ध संप्रदायाची शिस्त काय असते, वारकरी संप्रदायातले टाळकरी कसे असतात, पाहायचं असेल वरखेडे उपनगरला या आणि हे दृश्य पाहून जा. अरे हे वरखेडे उपनगर राहिलंच नाही, हे पंढरपूर आहे आजच. आज माझे खूप मित्र मंडळी मला भेटले. सुदर्शन महाराजांना मी तर पाठाला सोबत होतो, ते संस्थेतच राहायला होते. बुवांची एवढी निरंतर आणि निष्ठेनं सेवा केली. तन अर्पण, मन अर्पण, धर अर्पण, गुरु सेवेचे जेवढे प्रकार आहेत ते सगळे प्रकार त्यांनी सद्गुरूंच्या सेवेसाठी समर्पित केले. आणि माझ्या सुरुवातीच्या कालखंडामध्ये 1996 साली आळंदी, माझे या धुळे जिल्ह्यातले आता खूप दिवसांनी भेट झाले प्रमोद महाराज महाले, आमचे गणेश महाराज टाके गुरुजी, आणि ते अत्यंत जिवलग मित्र. त्यावेळेला आम्ही सोबत राहिलेलो काही दिवस. आणि तुम्ही सगळे या परंपरेवरती प्रेम करणारे, तुमच्यातलाच एक मी आहे. मोठे बाबा भक्त परिवारातला मी एक सदस्य आहे. आणि माझी ही शब्द सुमनांजली बाबांच्या चरणी समर्पित करण्यासाठी आणलेली जी फुलं आहे ती फुलं आळंदीच्या सिद्ध बेटातली आहे. हा अभंग घेतला होता मोठे बुवांच्या समोर. बुवा आज मारुती बाबांचा आशीर्वाद या उत्सवाला. मी खारावडेच्या लवासा सिटीच्या पायथ्याशी खारावडे गावे तिचे म्हस्कोबा देवस्थान आहे, खूप मोठं देवस्थान. तिथे माझं काल्याच कीर्तन होतं. आणि रिटर्न येताना मला चंदिले नानांचा फोन आला. नाना म्हटले बुवांची तब्येत आज नादुरुस्त आहे आणि कार्तिकीचा समाधी सोहळ्याचा उत्सव मंदिरात चालू होता. 3ऱ्या दिवसाची सेवा संस्थेची असते. संस्थेची म्हणजे एक तर गुले बाबा करायचे, नाही तर मारुती बाबा करायचे. मारुती बाबांचे बाबा आजारी होते. बुवांनी आदेश फमावला चंदिले, म्हणजे आज तुला कीर्तन करायचे. मला वाटलं आळंदीत एखाद्या धर्मशाळेत असेल मारुती बाबांची कीर्तनं. मी जवळजवळ 12 ते 13 वर्ष मारुती बाबांच्या कीर्तनात रोज 2 चाली गायल्यात, रोज 2 चाली. प्रमाण सगळी माझी फिक्स असते. बालाजीबा उगले पखवाजाला आणि मी गायला. मारुती बुवांच्या आशीर्वादानं माऊलींच्या मंदिरात समाधी सोहळ्याचं 3रं कीर्तन. आणि एकदा गणपती मंदिरामध्ये गणपतीचा उत्सव असतो आणि एकादशीचं कीर्तन संस्थेचीच असतात. माझं ते कीर्तन ऐकून मोठे बुवांनी मला गणपतीचे एकादशीचं कीर्तन करायला लावलं. मला सांगितलं मी ऐकायला बसणार आहे तुझ्या पुढे. माझ्या डोळ्यातच पाणी आलं.
त्या गणपतीत ते जे खांब आहेत ना, दगडी खांब, त्याच्या पहिल्या खांबाला बुवा बसले, मोठी बुवा, मारुती बुवा. डॉक्टर महाराज, शिंदे महाराज, भास्कर महाराज, हे सगळे संत पुढे बसलेले. आणि कीर्तन मला सांगितलं, बुवांच्या पुढे त्यावेळेला जो अभंग निवडला ना, तोच अभंग आज मी सेवेकरता निवडला. माझ्या पुढं बुवा बसलेले आहे. हा ओरिजिनल, काही खोटं नाही. माऊलीच्या मंदिरात घडलेली घटना आहे. माझ्या आयुष्याचं एक पान आहे, जी मी जपून ठेवलं. आतापर्यंत परत खोलण्याची वेळच आली नव्हती, पण यज्ञेशा आज वेळ आली. माझ्या पूर्वसंचितानं तुम्ही आणून दिली. संत तोची जाणाचे की, दया क्षमा ज्यांची अंकी. संत श्री मुक्ताई संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांना संतत्वाचा उपदेश करते. का? अधिकार माहित नाही माऊलींचा, अधिकार माहित नाही माऊलींचा. संत जीवनाचा जर विचार आपण केला तर संत जीवन हे एक अंगानं कधीच वाहत नाही, अनेक अंग आहे. संत जीवनाचा विचार आपण केला तर एका बाजूने कधीच दिसत नाही, अनेक बाजू आहेत, अनेक भूमिका संत जीवनामध्ये आहे. संत जीवनाची मुख्यत्वे भूमिका मी दोन भूमिकेनं मांडतो. पहिली भूमिका जगाचं कल्याण, आणि दुसरी भूमिका आत्मकल्याण. जगाच्या कल्याणासाठी ज्यांच्यासाठी अवतीर्ण व्हायचंय त्यांना येताना सांगतात, आम्ही आमच्या करता नाही आलो, बरं आमचं येणं आमच्या करता नाही, आमचं येणं तुमच्या करता आहे. अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धरया जन जन जीवा, उद्धरया जन जन जीव. आमचा अवतार आमच्यासाठी नाही, आमचा अवतार तुमच्यासाठी, जनाच्या जडाच्या जीवाच्या उद्धारासाठी. पण हे आपल्या करता आले, आपल्या करता झिजले. बुडत हे जन न देखावे डोळा, येतो कळवाळा म्हणून या जगाच्या कल्याण. देह कष्ट विती परोपकारे. आले पण आपल्याला असताना कळाले नाही. आज 22 किलोचा सोन्याचा मुकुट आहे, चांदीचा रथ, चांदीची पालखी, चांदीच्या पादुका, सोन्याच्या सोंगट्या. आम्ही आळंदीमध्ये असताना एका पुण्यातल्या सराफानं माऊलींना 2.25 किलोचा सुवर्णाचा मुकुट अर्पण केला. भजनाची विना माझ्याकडेच होती. 3ऱ्या वर्षाला भजन झालं, तो महाअभिषेक झाल्यानंतर पहिलं दर्शन यजमानाला आणि संस्थेच्या विद्यार्थ्यांना. सुवर्णाचा मुकुट माऊलींच्या समाधीवरती, मुखवट्यावरती मी बघितला. माझं अंतःकरण भरून आलं, कंठ दाटला, नैने अश्रू लोटले. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, दाराशी सोन्याचा पिंपळ पाहिला होता माऊली. पण आज तुमच्या मुखवट्या समोर 56 प्रकारच्या भोगाचं ताट. किती? 56 प्रकारच्या भोगाचं ताट. किती सुंदर दिसता माऊली तुम्ही. एक मन हसत होत आणि एक मन रडत होत. हयात असताना मुखात कुणी घास घातला नाही.
हयात असताना जवळ कोणी येऊ दिलं नाही आणि आता जवळ यायला रांगा लागल्यात. हयात असताना कोणी घासाबद्दल विचारलं नाही आणि आता सोन्याचा घास पुढे मांडलाय. असताना कळाले नाहीत संत, असताना कळाले नाहीत. आज आम्ही सगळे ज्ञानेश्वरी सांगतो, सगळे ज्ञानेश्वरी सांगतो का पुढे ठेवतो हाय संशोधनाचा प्रश्न. ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी सांगितली आमच्या जिल्ह्यात अहिल्यानगर निवासा पैस खांबाला बसून. भाद्रपद मास कपिला षष्ठी. माऊलींनी ज्ञानेश्वरी सांगितली पण उपवाशी पोटानं. आम्ही पण ज्ञानेश्वरी सांगतो पण भरल्या पोटानं. नाही त्याच्यावरतीच पोट भरतोय. प्रामाणिक मत. ज्ञानेश्वर महाराज आपल्या भावंडासह आळंदीमध्ये मधुकरी मागत होते. रस्त्यानं येणाऱ्या विसोबा खेचरानं बघितलं की संन्याशाची पोरं आळंदीमध्ये मधुकरी मागत आहेत. तो धावून गेला ज्ञानदेवांच्या अंगावरती, ओरडला, अरे वा काय मजाल तुमची. किती वेळा सांगितलं तुम्हाला सिद्धेश्वराचं दर्शन नाही, इंद्रायणीचं स्नान नाही. तोंड पाहिली तर विटाळ होतो. चला चालते भा संन्याशाच्या कार्यानो. ज्ञानदेवांनी शब्द ऐकला. ज्ञानदेव पुढे चालू लागले. एक एक पाऊल टाकत टाकत खेचराची खेत्रदृष्टी ज्ञानदेवांच्या बगलेतल्या झोळीवरती गेली. त्यानं विचार केला, या बगलेतल्या झोळीमध्ये अन्न आहे, पीठ आहे. याचा अर्थ असा की ही पोरं खाणार आणि सुखानं झोपणार. सज्जनाचं सुख कधी दुर्जनाला पाहावत नाही. वाक्य घेऊन जा सोबतीला. सज्जनाचं सुख कधी दुर्जनाला पाहावत नाही. परिस्थिती विचित्र झालेली आहे. कुत्र्याला गाडीची गती, माणसाला माणसाची प्रगती कधी सहन होत नाही. माणसात आणि कुत्र्यात किती फरक झालाय बघा. सध्याची माणसं स्वतःच्या दुःखात दुःखी नाही आहेत. सध्याची माणसं स्वतःच्या दुःखात दुःखी नाही, ती दुसऱ्याच्या सुखात दुःखी आहे. एक जण म्हटलं खूप पोट दुखतंय. डॉक्टरनी पटकन विचारलं कधीपासून दुखतंय. तो म्हटला शेजारच्यानं बंगला बांधायला काढायला लागला तेव्हापासून दुखायला. खेचराची खेचरदृष्टी ज्ञानदेवांच्या बगलेतल्या झुलीवरती केली. ही पोरं खाणार आणि सुखा झोपणार. तो ज्ञानदेवांच्या अंगावरती धावून गेला. झोळी फाडली, सगळं पीठ मातीमध्ये टाकून दिलं. ज्ञानदेवांना धरणीला लोटलं. चिमुरडी मुक्ताही ज्ञानदेवांच्या समोर धावून गेली. दादा लागलं खरे तुला. नाही ग मुक्ता, उठ. ज्ञानदेवांना उठवलं आणि हा विसोबा खेचर ज्ञानदेवांवरती ओरडू लागला, संन्याशाच्या पोरांनो गाव बाटवायला निघालात का? तुमची तोंड पाहिली तर विटाळ होतो. चला चालते भा. तोंड पाहिली तर विटाळ होतो ना. ज्ञानदेवांना अनुताप झाला. पळत गेले ज्ञानदेव सिद्धबेटाच्या जंगलामध्ये. त्या गवताच्या खोपट्यामध्ये ताटी बंद करून आतमध्ये बसले. निवृत्ती, सोपाना, मुक्ताई धावत गेले. तास 2 तास झाले तरी ज्ञानदेव बाहेर यायला तयार नाही. काय झालं की म्हणून निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताई कुतूहलानं एकमेकाशी काय झालं काय ज्ञानाला समजाव ना त्याला. दादा तू सांग. निवृत्तीनाथ ताटीच्या जवळ जातात. ज्ञानदेवांना आवाज देतात, ज्ञाना ताटी उघड. ज्ञानदेव ऐकायला तयार नाही, ज्ञानदेव बोलायला तयार नाही. न रावलं म्हणून सोपानदेव जातात. दादा, ज्ञाना दादा ताटी उघडा. ज्ञानदेव ऐकत नाही, ज्ञानदेव बोलायला तयार नाही. सोपाना आणि निवृत्ती दोघेही चिमुड्या मुक्ताई जवळ जातात. सांगतात, मुक्ता ज्यावेळेला ज्ञाना कुणाचं ऐकत नाही त्यावेळेला तो फक्त तुझं ऐकतो ग, फक्त तुझंच ऐकतो. आई बाबांच्या नंतर माऊली हा शब्द ज्ञानदेवांना कुणी दिला तुम्हाला माहिती आहे? श्री गुरु निवृत्तीनाथांनी. पाळिले पोसी चालविला लळा, पाळिले पोसी